माहूर तालुक्यातील वळसा येथे मुंबईवरून आलेल्या युवकाचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता। त्याच्यावर माहूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीच्या शासकीय निवासी शाळेत उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्येच उपचार करण्यात आला। प्रकृती ठणठणीत झाल्याने व दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला दिनांक 1 जून रोजी दुपारी 12 वाजता टाळ्यांच्या गजरात सुट्टी देण्यात आली। यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्ही.एन. भोसले, तालुका अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण वाघमारे, डॉक्टर निरंजन केशवे, डॉक्टर अभिजित अंबेकर, डॉक्टर वट्टमवार मॅडम यांच्यासह मेडिकल स्टाफ व पत्रकारांची उपस्थिती होती। माहूर येथे कोविड सेंटरमध्ये 56 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले। त्यातील 2 अहवाल पॉझिटिव्ह तर 47 अहवाल निगेटिव्ह आलेत। 6 रुग्णांचे अहवाल अनिर्णित असून 1 रुग्णांचा स्वॅब नाकारण्यात आला आहे। मालवाडा येथे पाहुणामून आलेल्या केवळ एका रुग्णाला नांदेडला स्थलांतरित करण्यात आले होते। कोविड केअर सेंटरमधील सर्व 57 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे। आरोग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत 2302 इतक्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मनात भीती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच शासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, वाई बाजार।